पहाटेचा हा शांत क्षण आणि वातावरणात दरवळणारी भक्ती. आषाढी एकादशी, वारकऱ्यांच्या वर्षभराचा प्रतीक्षेचा दिवस. भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामाने भरलेला हा दिवस आज आपण एकत्र अनुभवणार आहोत. चला सुरुवात करूया. आपले आषाढी एकादशीची सुरुवात घराच्या अंगणापासूनच होते. स्वच्छ अंगण, सडा आणि सुंदर रांगोळी ही फक्त सजावट नसते, तर भक्तिभावाने विठुरायाचे स्वागत करण्याची आपली परंपरा असते. प्रत्येक रेषेत आणि प्रत्येक रंगात एक वेगळाच आनंद दडलेला असतो. अशा शुभ दिवशी घरासोबत मनही स्वच्छ आणि प्रसन्न व्हावं हीच भावना असते. राम कृष्ण हरी मंडळी, जय हरी विठ्ठल. तर मंडळी, आज आहे बघा आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीचे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी, आपला आजचा ब्लॉग पूर्णपणे विठुरायाच्या नावाने असेल आणि आज दिवसभराची आपली देवपूजा, देवदर्शन, आरती, उपवास याच्यावर अवलंबून असेल. आणि आज थोडंसं आम्हाला योगायोगाने बाहेर पण जायचं आहे. तर आम्ही कुठे चाललो हे पण तुम्हाला ब्लॉगमध्ये आज कळेल. आणि आज आम्ही दिवसभर काय करतो, कुठे जातो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ब्लॉगमध्ये आज शेवटपर्यंत राहा आणि आजच्या ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण विठुरायाच्या नावाने आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. पहाटे 5 वाजल्यापासून चालूच आहे बघा आमच्या टी व्हीवर. म्हणजे आपल्या विठुरायाच्या मंदिरात किती वाजल्यापासून चालू आहे लाईव्ह दर्शन माहीत नाही, पण आम्ही पहाटे 5 वाजल्यापासून हे लावूनच ठेवलो आहे. तर मंडळी, आजच्या पिढीला बघा आपल्या संस्कृतीची ओळख लहानपणापासूनच व्हावी यापेक्षा मोठा आनंद दुसरा कुठला नाही. आषाढी एकादशी निमित्त बघा शाळेत वारकरी वेशभूषा होती, म्हणून माझ्या चिमुकलीलाही नऊवारी साडीत सजवून घेतलं होतं मी. पण वारकरी रूप पूर्ण होतं ते कपाळावरच्या एकादशीच्या टिळ्याने, म्हणून ती शेजारच्या आजोबांकडे गेली आणि त्यांनीही अगदी प्रेमाने तिच्या कपाळावर टिळा लावला. त्यानंतर काही क्षण ती विठुरायाच्या चरणी उभी राहिली. त्या निरागस भक्तीत खरंच वेगळंच समाधान आहे. अशी संस्काराची छोटी छोटी बीज आज पेरली तर उद्या त्याचं सुंदर वृक्ष नक्कीच उभं राहील. सनी बघते का बघ जा. प्रत्येक घरात देवाचं एक खास स्थान असतंच. पण आम्ही ज्या भाड्याच्या घरात राहतो ना, त्या घरात मालकांनी देवघरच बांधलेलं नाही. त्यामुळे इतकं दिवस झालं बघा आम्ही देवांची पूजा सध्या पाटावरच करत होतो. मनात मात्र नेहमी वाटायचं की देवासाठी एक सुंदर आणि नीटनेटकं स्थान असावं. म्हणून आषाढी एकादशीसारख्या शुभ दिवशी हे सुंदर नक्षीकाम असलेलं देवघर विकत आणलं. आजपासून आपल्या सगळ्या देवांची पूजा याच देवघरात होणार. खरंच ही फक्त फर्निचरची वस्तू नाही, तर आमच्या घरात श्रद्धेला मिळालेलं एक सुंदर स्थान होतं. तर मंडळी बघा, आता आपण अजून पूजा केली नाही, आता पूजा करायची आहे. त्याच्यापूर्वी अगोदर मला हे पूर्ण देवारा सगळं इथून सामान एक ना एक सगळं देव काढून, आपलं चौरंग काढून, सगळं सामान काढून बघा हे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. इकडे थोडीशी जाळी वगैरे लागले म्हणताना हे पण थोडंसं क्लीन करून घेणार आहे. आणि पूर्णपणे क्लीन करून मग परत मी देवाची मांडणी करणार आहे. बघा आता पूर्णपणे आपल्याला 1 तास तरी लागेल इकडं. आणि मंडळी, तुम्हाला मी मगाशी दाखवलेली देवारा आणलाय आम्ही. पण काय झालं ना, तर आमच्या इथं कॉलनीत एका ताईंनी सांगितलं की आषाढ महिन्यात म्हणजे आखाड महिन्यामध्ये कशाला आपण म्हणजे देवारा वगैरे आणू नये आणि स्थापना तर कशाला करायची म्हणले. तर आणलाय तर ठीक आहे, आणि तुम्ही श्रावणच्या पहिल्या सोमवारी वगैरे मंदिराची स्थापना करा म्हणले. त्यामुळं आम्ही काय मंदिर ठेवलोय बघा. आता काय म्हणजे मंदिर तर मांडत नाही आम्ही, परत श्रावणमध्येच काय नाही मंदिर मांडावं म्हणलं. त्यामुळं आता आज माझी इच्छा होती की आज आषाढी एकादशी आहे, तर आपण आजच आपल्या देवाराची ओपनिंग करायची. जे नवीन आणले ना आपलं देवारा ते ठेवायचं आणि आजपासूनच पूजा वगैरे करायचं म्हणलं होतं.
पण विचारायचं म्हणलं कोणाला तरी, नवीन देवारा आहे म्हणल्यावर थोडंसं म्हणजे काळजी घ्यायला लागते घरातल्या प्रत्येक गोष्टीची. तर त्यांनी म्हणले नको, आता काय आषाढ महिन्यात तुम्ही नवीन देवाराची स्थापना करू नका, आता इतक्या दिवस थांबलाय तर अजून एक 15 दिवस थांबा बोलले. त्यामुळे काय आता देवारा मांडत नाही बघा. हा या देवाऱ्यावरच आपण आजच्या या वर्षीच्या आषाढी एकादशीची पूजा छान अशी करून घेऊया. विठुरायाला पण आपण इकडे छान अशी वेगळ्या पाटावर मांडून विठुरायाचं पण दर्शन तुम्हाला देते आज मस्त अशी पूजा करून. चला पूजा केल्यानंतर भेट. तर इकडे बघा सगळं आपण इथं सामान काढलं, देवतेन सगळं काढलं आणि एकदम छान असं फरशी आपण घासून स्वच्छ धुवून पुसून घेतले बघा. आणि इकडे बघा सगळं देवाऱ्यातले सामान, देव आणि देवाऱ्यातले सामान सगळे इकडे असं ठेवले. आता यांची छान अशी आता परत एकदा मांडणी करायची आणि मग पूजा करायची बघा. आता मंडळी इकडे बघा एवढी फुलं आज आपल्या विठुरायाच्या पूजेसाठी सापडले, तेवढेच आहेत. काल आम्ही विसरलो जात मधनं आणायचं, पण ठीक आहे म्हटलं तर हा एवढ्यामध्ये आता आपण पूजा करूया. चला. तर मैत्रिणींनो तुम्ही इकडे बघू शकता एकदम चकाचक देवारा करून घेतला आणि देवाची मांडणी पण एकदम छान अशा पद्धतीने करून घेतली इकडं. आणि छान अशी देवपूजा पण झाली आहे माझी. आणि इकडे बघू शकता तुम्ही मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण ठेवली आहे आणि त्यांना छान अशी इकडं अभिषेक वगैरे घालून त्यांची पण मी पूजा वैयक्तिक करून घेतली. आज एकादशी असल्यामुळे मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती अशी साईडला ठेवून त्यांची पण पूजा करून घेतली आहे बघा इकडं. तर गाईज बघा इकडं समृद्धी श्वेता आणि सन्निधी चाललेत पाणी आणायला, फिल्टरचं पाणी आणायला चाललेत बघा दोघी. जावा हळूहळू जावा. नुकली हसती कुठं चालल्या जावा चौकात जावा. नाली नगर तर कायच बघा इकडे समृद्धी आज टिक्का कसं लावल्या. ते पांढऱ्या काही त्याचं भस नाही वाटतं, लावलीस कसं? एबटी घेतली ती बाहेर करून त्यात पाणी घातलं, काळी पिट्टीची हे घ्या मोठी काळी पिट्टी घेतली ती घालून असं लावलं. परत नंतर तर फक्त असं लावलं बुक्का आणि अष्टगंध ही लावली नाही बघ, फक्त पट्टा वाढून बसली. सणाचा खरा आनंद हा फक्त पूजा किंवा फराळात नसतो, तर आपल्या माणसांसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणात असतो. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सगळे एकत्र जमलो, गप्पा मारल्या आणि प्रेमाने एकत्र बसून फराळाचा आस्वाद घेतला. अशी एकत्र बसण्याची संधी रोज मिळत नाही. आयुष्यात कितीही धावपळ असली तरी असे काही क्षण मनात कायमचे जपून ठेवावेसे वाटतात. खरंच कुटुंब एकत्र असेल तर प्रत्येक सण अधिक आनंदी आणि प्रत्येक आठवण अधिक सुंदर बनते. तर गाईज बघा इकडे सगळे मम्मी पप्पा आणि बहीण ते सगळे आलेत बघा. सकाळी बोलले होते ना तुम्हाला आज आम्हाला कुठेतरी बाहेर पण जायचं म्हणून ते चाललोय बघा आम्ही सांगलीला. ते कुठे गेले? ती मनी प्लांट आणायला गेल्या. तर गाईज बघ जायचं आहे फक्त एका दिवसासाठी, तर बघायला लगेच किती आहे.
सांगलीत आमची सगळी ठरलेली कामं व्यवस्थित पूर्ण झाली. त्याचसोबत माझी लहान मुलगी सन्निधीलाही स्किन केअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन गेलो. डॉक्टरांची तपासणी ही व्यवस्थित झाली आणि मनावरचं एक समाधान मिळालं. आता दिवसातील सगळी महत्त्वाची कामं पूर्ण करून आम्ही पुन्हा घराच्या दिशेने निघालो. प्रवास संपत होता, पण आजच्या दिवसातले हे सुंदर आणि समाधान देणारे क्षण कायम आठवणीत राहतील. का डिप्रेशन मध्ये काय गेलंस? हा या बसा बसा. ती काय तर खाल्ली ते काय तर खाल्ल्याची बघे काय तर खाल्ल्याची बघा ते उघड लवकर. उपास कोण काय करते? खाल्ला सन्नीनं खाल्लंय. तर काय आमचं सांगलीतलं काम झालंय बघा. आता आम्ही निघालो परत गावाकडं. पण आता आम्ही जाणार नाही. आता आम्ही जाणार आहे बघा बिळूरला. तर रिझन असं आहे की माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे उद्या. तर आम्ही जाणार आहे बिळूरला बघा. आजचा मुक्काम आमचा बिळूरला असणार आहे. तर काहीच बघा इकडे बिळूरला जाताना जरा वाटेत मस्त आपलं चहा प्यायचं म्हटलं. दिवसभर उपवास असल्यामुळं असं शरीर थकल्यासारखं झालं आमचं. म्हणून म्हटलं थोडंसं फ्रेश होऊया, आपण चहा पिऊया. चहा पण पिलो. आपले शाबू चिवडा, बटाटा चिवडा वगैरे खाल्ला. हां, एवढं खाऊन मुलांचं काय अजून शांत होत नाही पोट बघा. अजून काय काय घेतो म्हणते काय माहिती. तर मंडळी फोटोपा पण झाला, काम पण झालं. तर आता आपण जाऊया बिळूरला. काबूल बस. At the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet चावतेत ना. कुठे चिमणी दिसणार? घराकडे परत निघालो आणि CNG भरण्यासाठी एका पेट्रोल पंपावर थांबलो. पण तिथे आमची नजर एका सुंदर दृश्यावर जाऊन थांबली. काचेच्या आत अतिशय देखणी, नक्षीदार आणि फुलांनी सजवलेली विठू माऊलींची भव्य मूर्ती विराजमान होती. खरंच त्या मूर्तीवरून नजर हटतच नव्हती. पेट्रोल पंपावर येणारा प्रत्येक प्रवासी काही क्षण तिथे थांबून दर्शन घेत होता. आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी परतीच्या प्रवासात विठुरायानेच जणू आम्हाला दर्शन दिलं. पंढरपूरला जाण्याचा योग आला नाही, पण मनापासून वाटलं, जिथे भक्ती असते तिथेच विठ्ठल भेटतो. हा क्षण आमच्यासाठी कायम स्मरणात राहणारा ठरला. आम्हाला कुठं पंढरीला जायला लागलं नाही, तर आम्हाला शेवटी पेट्रोल पंपाजवळ आम्हाला विठू माऊली दिसले. खूप छान वाटलं. गाईज बघा इकडं घरी जायची वेळ आली तर पण हिचं खायचं काय समाप्त होत नाही. पुढे कवटे महाकाळमध्ये पोहोचलो. तर आज आषाढी एकादशी निमित्त शिवचिदंबर मंदिरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं. योगायोगाने गुरुवर्य गोविंद लांबे सरांचं सुंदर प्रबोधन सुरू होतं. मंदिर भक्तांनी फुलून गेलं होते आणि सर्वत्र नामस्मरण, श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळत होता. असे क्षण मनाला वेगळीच ऊर्जा आणि समाधान देऊन जातात. तुम्हाला सांगू का, वारकरी ह्या 15 दिवसात जे चालतेत ना, वर्षभर एनर्जी घेऊन राहते. कारण एकदा का त्यांची ते 15 दिवस अगोदर वार लागलं तुम्ही टप वाजल्याबरोबर पहिलवाड्याच्या अंगात तिथे म्हणतो ना, टप वाजल्यानंतर तसं आषाढी एकादशी जवळ राहिली
मला माफ कर, चुकलं रे माझं, परत मी चूक करणार नाही, मला पदरात घे, तुझं रूप दाखव, तू कृपा कर. असं जर भगवंत आजच्या आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी शिव चिदंबर महाराजांचं मनपूर्वक दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. दर्शनानंतर मंदिरात आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या फराळी महाप्रसादाचाही लाभ घेतला. भक्ती, श्रद्धा आणि समाधानाने भरलेला आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास ठरला. अशाच सुंदर क्षणांसह आजचा व्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्लॉग नक्की पहा. उद्या मी माझ्या माहेरी बिळूरला माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी जाणार आहे, त्यामुळे तो व्लॉगही खूप खास असणार आहे. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय हरी विठ्ठल. शिव चिदंबर.